नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. म्हणजे माझ्या चॅनलवर मी अनेक सिनेमांचे रिव्ह्यूज, ट्रॅव्हल ब्लॉग्स किंवा अशा इतर सगळ्या गोष्टी मी करतच असतो. बट जेव्हापासून ओपन लेटर हे सेगमेंट मी सुरू केलं आहे तेव्हापासून तुमचा जो प्रतिसाद मला मिळतोय त्याच्यासाठी एक तर सर्वप्रथम म्हणजे तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचे खूप खूप आभार. काही लोकांना माझी मतं पटत आहेत, काही लोकांना नाही पटत आहेत. पण ज्या लोकांना ती मतं पटत नाहीयेत तर ज्या भाषेत तुम्ही समजवत आहात मला त्या भाषेसाठी सुद्धा तुमचं कौतुक करायला हवं. कारण हल्ली सोशल मीडियावर कुठलीही गम भनपासून भाषा वापरली जाते. कारण आम्हाला तर कळत नाही की बाबा ऍक्च्युअल माणूस कोण आहे समोरचा, ती पुरुष आहे की स्त्री आहे एवढं पण समजत नाही. पण तरी सुद्धा एक रिस्पेक्ट देऊन तुम्ही जे मला समजवण्याचा किंवा जरा खडतर बोलून तुम्ही मला समजवण्याचा प्रयत्न करत आहात त्यासाठी खरंच तुमचं मत जे आहे ते मी खरंच काउंट करतो, जरी तुम्ही माझ्या मताशी सहमत नसलात तरी सुद्धा. एनिवेज, आता हे आभार प्रदर्शन खूप झालं. आता येऊया आजच्या या व्हिडिओच्या मुद्द्यावर. आजचा हा व्हिडिओ आहे माझ्या फेवरेट महाराष्ट्र, नुसतं माझ्याच नाही महाराष्ट्राच्या फेवरेट दाम्पत्याबद्दल. आणि ते दाम्पत्य म्हणजेच अविनाश नारकर साहेब किंवा अविनाश नारकर सर आणि ऐश्वर्याताई नारकर. आता जर आपण पुरुषाला सर म्हणतो तर मग आता मला ऍक्च्युली कळत नाही की बरेच वेळा आपण कुठल्याही कलाकाराला म्हणजे अशोक सर, लक्षा सर, तर मग स्त्रीला बोलताना आपण सुलोचनाताई, अलकाताई असं का बोलतो? आय थिंक ते त्यातल्या त्यात बेटर आहे. कारण समजा मी अविनाश सर आणि ऐश्वर्या मॅम किंवा ऐश्वर्या मॅडम असं जर मी बोललो तर जरा गुगल करा, जरा एफर्ट्स घ्या, जरा मेंदूला ताण द्या की ब्रिटिशर्स लोक कुठल्या स्त्रीला, खास करून ब्रिटिशर्स आणि युरोपियन्स, कुठल्या स्त्रीला मॅम आणि मॅडम बोलायचे हे जर तुम्ही गुगल केलं तर आपण आपल्या टीचर्सना आतापर्यंत जे मॅम किंवा मॅडम बोलत होतो त्याची तुम्हाला ऍक्च्युली लाज वाटेल. आणि हे ब्रिटिशर्सनी जे सोडून गेलेत आपल्याकडे आणि आपण जे कॅरी फॉरवर्ड केलंय तर ते जरा खूप घाणेरडी गोष्ट आहे. एनिवेज, आता या व्हिडिओ पुरतं काय, याच्या पुढे जोपर्यंत मला पर्याय शब्द तुम्ही सुचवत नाहीत मी तुम्हाला विनंती करतो की कमेंटच्या माध्यमातून मला पर्याय शब्द सुचवा की अविनाश सर आणि ऐश्वर्या ताई. आता या व्हिडिओ पुरता आपण बोलूया. पण जर सर आहे तर मग स्त्रीला कुठला तो एक समानार्थी शब्द आपण देऊ शकतोय चला हे मला सांगा. साला काय बोललो मी, हे मला सांगा. एनिवेज, सो आत्ताचा हा जो व्हिडिओ आहे तो माझ्या फेवरेट महाराष्ट्राच्या एक लाडक्या जोडीबद्दल आहे, ते म्हणजे नारकर दाम्पत्य. मला त्यांच्याबरोबर काम करण्याचा योग आला होता 2018 मध्ये, जेव्हा मी स्टार प्रवाहाची एक मालिका करत होतो, लेक माझी लाडकी. जवळजवळ 6-7 महिने मी त्या मालिकामध्ये या सगळ्यांबरोबर, या जोडप्याबरोबर काम केलं. आणि त्याच्याचबरोबर सायली देवधर, आशुतोष कुलकर्णी, विकास पाटील, नक्षत्र आंबेडकर हे सुद्धा, आणि बरीचशी नावं मी अजून मिस करत असेल त्यासाठी माफी. सो यांच्याबरोबर काम करण्याचा मला योग आला होता. खरं तर त्या रोलची जी लेंथ होती ती फक्त 5-6 दिवसांची होती, पण हळूहळू ते काम बघून जरा मी तो सेकंड लीड पर्यंत मजल मारली होती. तर त्यावेळेला या जोडप्याचं एक ओव्हरऑल वागणं कसं असतं हे मी पर्सनली अनुभवलं होतं. आणि जसे माझे बाबा होते तसेच हे दोघंही आहेत की डिरेक्टर असो, मेन लीड असो, कॅरेक्टर आर्टिस्ट असो, स्पॉट बॉय असो, कोणाही बरोबर काही डिफरन्शिएशन करायचं नाही. सगळे एका पातळीवर हे दोघं बघायचे, प्रत्येकाला समान वागणूक द्यायचे. महिन्यातनं एकदा तरी या नारकर दाम्पत्याकडनं एक ट्रीट असायची अख्ख्या युनिटला. 40-50 लोकांचं ते युनिट असतं. सो असं काही कमी खर्च नसतो तो 40-50 लोकांच्या युनिटला ट्रीट देण्यात. भलेही दोघं मिळून कितीही कमवत असले तरी माझ्या माहितीत असे अनेक मराठी कलाकार आहेत जे असं म्हणवतात की आम्ही बिजू मामाच्या फॅमिलीतले आहोत, पण तरी सुद्धा त्यांचा हात असा आखडता असतो. ते कधी असं खुल्या हाताने कोणाला काही देत नाहीत. या दोघांचं अजिबात तसं नसायचं. कधी कुल्फी पार्टी, कधी रसमलाई पार्टी, किंवा एकदा तर मला आठवतंय अविनाश सर एकदा अख्खी आय थिंक कांद्याची गोणी घेऊन आले होते. आणि ऐश्वर्याताई जेव्हा त्यांना शॉर्टमधनं वेळ मिळायचा तेव्हा ऐश्वर्याताई, सायली, नक्षत्रा, अजूनही स्पॉटवाले स्वतः हे लोक कांदाभजी तळत बसायचे. आणि मग पावसाचा दिवस होता तेव्हा, सो तेव्हा मग 4-5 वाजता चहाच्या वेळेला आम्ही सगळे त्यांनी बनवलेली कांदाभजी, आणि कांदाभजी का बटाटा भजी, आय थिंक कांदाभजीच होती. कारण आता 2018 सालची गोष्ट आहे आणि माझं बुद्धी तेवढी नाही आहे ना जेवढी आपल्या एका मराठीच्या महान माणसाची आहे की त्यांना 4-5 वर्षापासूनच सगळं आठवतं. बाप रे बाप, मी पाहतच राहिलो असं माझं नाही होऊ शकत. कारण आता झाले, आता 2018 आणि आता 2025 चालू आहे.
सो एनिवेज, सो ही सगळी चांगली मेमरी माझी या दोघांच्या बरोबर आहे. आणि असंही नाही आहे की त्यांनी बाबांबरोबर खूप काम केलंय. बाबांबरोबर आय थिंक त्यांनी मोजून, म्हणजे आय थिंक अविनाश सरांनी किंवा ऐश्वर्याताईंनी मे बी 2-3 सिनेमे किंवा 4-5 सिनेमे केले असतील फार फार तर. बट जेव्हा बाबा वारले तेव्हा खास करून माझं त्या दिवशी शूट नव्हतं, कारण ज्या दिवशी मला कळलं की बाबांचं आता काही खरं नाही आहे, त्या दिवशी मी दुपारी सेटवर सांगून तिकडनं शूट माझं आटपण्यात आलं. मग मी निघालो तिकडनं 2-3 वाजता आणि मग बाबा वारले. आणि मग दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी, ते पण मला आता एक्झॅक्टली आठवत नाही आहे, तर हे दोघं स्वतःहून पॅकअप झाल्यावर मडला आमचं शूट असायचं तेव्हा, तर मडवरनं मुलुंडला आले होते. तो प्रवासच केवढा असतो संध्याकाळच्या वेळेला हे जरा विचार करा. आणि जरी असं धरून चाला की यांचं शूटिंग नसेल तेव्हा, पण तरी हे लोक आय थिंक जर मी चुकत नसेल तर गोराईला राहतात. सो गोराईचं डिस्टन्स आणि मुलुंडचं डिस्टन्स सुद्धा तेवढंच आहे. सो हे लोक आम्हाला भेटायला आले होते, मला आणि आईला खास करून. आणि मला आश्चर्य वाटलं होतं की अरे यार, हे लोक भेटायला आले रे. आणि जे लोक विजुआमा करतात ते तर कोण एवढे असे फारसे आले नाहीत. म्हणजे आले बरेचसे, आता मी नावं घेत नाही आहेत, बट नाही पण आलेत. त्यामुळे असं एनिवेज, काय वेळेला आपण जे कॅमेरासमोर दाखवतो की आमचं नातं कसं आहे, त्यापेक्षा न दाखवून सुद्धा समोरच्या माणसाला जेव्हा तो डाऊन फेजमध्ये असतो त्यावेळेला त्याच्या पाठीशी उभं राहणं हे या कपलकडनं आय थिंक खूप महत्वाचं आहे. हे शिकणं हे खूप महत्वाचं आहे. आणि मग आय थिंक कोविड आला आणि मग कोविड नंतर एक वेगळा फेज आला, कारण तोपर्यंत या दोघांची इमेज अशी होती की हे लोक स्वतःची डिग्निटी जपणारे, फार कोणाशी न बोलणारे, थोडेसे रिझर्व राहणारे, म्हणजे हसत खेळत रिझर्व राहणारे, असं एक दाम्पत्य आहे. बट जेव्हा या दोघांच्या आयुष्यात इंस्टाग्राम हे ऍप्लिकेशन आलं, त्याच्यानंतर तो एक पाकिस्तानचा फॅन होता ना इंडिया पाकिस्तानच्या मॅचमध्ये, वक्त बदल गया, हालात बदल गए, जज्बात बदल गए, तसे या दोघांचं काहीतरी झालं. आणि या दोघांच्या इमेज बाबतीत प्रेक्षकांचं सुद्धा काहीतरी झालं. आणि ती इमेज म्हणजे हे दोघं एकदम सुटले. म्हणजे इंस्टाग्रामवर या दोघांनी जो काही धुमशान घातलाय तो खरंच खूप कौतुकास्पद आहे. या दोघांच्याही प्रत्येक रीलला आय थिंक कमीत कमी 1 मिलियन व्ह्यूज तर असतातच असतात. आणि पहिल्यापासून म्हणजे आधी निगेटिव्ह कमेंट जास्त होते, आता जरा ते कमी झाले, कारण आता लोकांनी सुद्धा ऍक्सेप्ट केलंय की भाई तुम्ही दोघं जे आयुष्य जगताय, ज्या प्रकारे आयुष्य एन्जॉय करताय, तेवढं आम्हाला या वयात जमत नाहीये. आता मीच एक 2-3 वर्षात 40 ओलांडीन, तर हे लोक आता आय थिंक 55+ तरी असतीलच किंवा 50+ तर हमखास असतील. बट या वयात एक तर या दोघांचा फिटनेस प्लस या दोघांचे जे योगाचे जे रील्स आहेत, खास करून योगाचे रील्स, ज्या प्रकारे ऐश्वर्याताई एक कॉस्ट्युम कॅरी करतात, ज्या प्रकारे खास करून मी तर त्यांना स्वतःहून इंस्टाग्रामवर भरपूर वेळा बोललोय की ताई ज्या प्रकारे तुम्ही साडी नेसताना आणि ज्या प्रकारे तुम्ही साडी कॅरी करता, वा, असं त्याच्यावर त्यांचे असे कमेंट सुद्धा येतात, रिप्लाय सुद्धा येतात. बट कसं असतं ना की लोकांना असं वाटतं की हे लोक फक्त दिवस रात्र तेच करतायत. बट एक मराठी कलाकार खास करून, आता तुम्हाला वाटत असेल की यांच्याकडे भरपूर काम आहे, बट असं होतं ना मराठी कलाकारांच्या बाबतीत की समजा 1-2 आठवडे जरी तो घरी बसून राहिला तरी त्याला ते झेपत नाही. आणि जर आता एक इंस्टाग्राम नवीन प्लॅटफॉर्म आलाय जिकडनं तुम्ही कोलॅब्स मिळवू शकता, जिकडनं तुम्ही अर्न करू शकता त्या कोलॅब्सच्या माध्यमातून, तर मग बीइंग अन ऍक्टर ते का युटिलाइज करू नये. फिटनेसच्या बाबतीत मी सिरियसली सांगेन की कोणीही ऐश्वर्याताईंना असेल किंवा अविनाश सरांना असेल काहीही बोलू नये. अविनाश सरांचे पण योगाचे एक तुम्ही रील्स बघा, त्यांच्यामध्ये रनिंगचे रील्स होते. त्यांच्या वयात त्या माणसाने किंवा त्या माणसाने सोडा, आपण पण एवढं धावू शकतो का हे जरा विचार करा त्यांना नावं ठेवण्याच्या आधी. आता कुठल्या बाबतीत मी तुमच्याशी ऍग्री करू शकतो तर ते डान्सच्या बाबतीत. त्या दोघांचे डान्स म्हणजे अप्रतिम असतात, नो डाऊट. ते लोक खूप एन्जॉय करतात. मी सुद्धा त्यांचे डान्स बघणं एन्जॉय करतो. मी सुद्धा अनेक वेळा ऐश्वर्याताईंना खास करून ते रील्स पाठवतो की बाबा आत्ताचा ट्रेंडिंग रील हा आहे, तुम्ही दोघे याच्यावर डान्स करा. त्याच्यावरती मला सांगते की मग ऑलरेडी केलेला आहे तो डान्स. सो बीइंग एक 10-15 वर्ष ते माझ्यापेक्षा मोठे असून सुद्धा ते माझ्यापेक्षा ट्रेंडिंगमध्ये किती पुढे आहेत आणि मी किती मागे आहे याची जाणीव मला त्या करून देतात. बट असो, जेव्हा मी त्या दोघांचे डान्स बघतो ना, पहिल्यांदा अविनाश सरांनी जेव्हा डान्स केला होता तेव्हा आईना पण त्यांचा डान्स खूप आवडला होता आणि आई बोलवली, अरे
काय एन्जॉय करतोय बाबा हा माणूस. आणि नंतर मी त्यांचे एक एक डान्स रील्स बघत गेलो तर नो डाऊट मी एन्जॉय भरपूर करतो, ते दोघं सुद्धा भरपूर एन्जॉय करतात. पण मला असं वाटतं ना त्यांच्या आपापसात दोघांमध्ये अशी कॉम्पिटिशन चाललेली असते की समजा ऐश्वर्याताईंनी अविनाश सरांचा डान्स बघितला, फुल ऑफ बीट असतो एक तर दोघांचा डान्स, काही त्या बीटची संबंधच नसतो, 1 2 3 4 असं काही नसतं, त्यांचं 7 8 9 10 असंच असतं. आणि प्लस आय थिंक मला असं वाटतं की जेव्हा ऐश्वर्याताई अविनाश सरांचा डान्स बघत असेल तेव्हा ती बोलत असेल, किती वाईट करतेस रे अव्या, थांब थांब मी तुझ्यापेक्षा वाईट करून दाखवतेच. आणि प्लस डान्स झालं, चला डान्सवरनं त्यांना लोक शिव्या घालतात आणि लोक म्हणतात की म्हातार चढ लागलाय किंवा काय, बट असं एन्जॉय करायचं काय वय असतं की जोपर्यंत ज्या वयापर्यंतच आपण एन्जॉय करायचं असतं, ज्या वयापर्यंतच आपण डान्स करायचा असतो. आणि जर हे दोघं ऍक्टर्स आहेत तर या दोघांनी स्वतःला प्रेझेंट का करू नये, ते दोघं कुठेही असे सुटलेले बिटलेले नाही आहेत. या वयात मला सांगा, मी स्वतःच्या घराचं एक्झाम्पल सांगतोय, मला माहिती नाही अजून 10-12 वर्षांनी मी असेल किंवा माझी बायको असेल प्रज्ञा, ती किती हे सगळं कॅरी करू शकणार आहेत. या दोघांच्या फिटनेसच्या बाबतीत काही कोणी प्रश्न जर विचारलाच तर बाबा जरा आरशात बघा स्वतःला, असं मला वाटतंय शेवटी म्हणावं असं. आणि कुठेतरी लाईफ कसं एन्जॉय करावं. आता तुम्ही म्हणाल की लाईफ एन्जॉय करायचं तर स्वतःच्या घरी करा, तुम्ही इंस्टाग्रामवर कशाला टाकताय. अरे बट जिकडे कॉमन लोक हल्ली, तुम्हाला आता मी वेगळं सांगायची गरज नाही आहे, इंस्टाग्राम म्हणा, फेसबुक म्हणा, अजून काय ते ट्विटर, आधी काय ते टिकटॉक होतं, असे सगळे लोक जर रील्स टाकू शकतात तर यांचं तर प्रोफेशन आहे की स्वतःला लोकांसमोर आणलं पाहिजे. कारण एखादं प्रोजेक्ट बंद झाल्यानंतर विसर पडतो माणसाचा, त्यानंतर जे या माध्यमातून, आणि जर त्यांना मिलियन व्ह्यूज येत आहेत तर त्यांनी ते का करू नये. बरं, ऐश्वर्याताईंना सुद्धा म्हटलं जातं की ज्या प्रकारे ते एक हल्ली त्यांचे फोटो सेशन चालू असतात की तुझं वय काय, तू करतेस काय. अरे ती ऍक्ट्रेस आहे आणि ती या वयात किती फिट आहे, सेम विथ अविनाश सर. तर जर ते फिट आहेत, जर तुम्ही मलाइका अरोराच्या बाबतीत असं म्हणू शकता, बरेचसे लोक, नुसते मलाइका अरोरा नाही बट त्या बॉलिवूडमधल्या मुलींबद्दल किंवा ऍक्ट्रेसेस बद्दल, आता मुली नाही म्हणू शकत मलाइका, बायकांबद्दल जर तुम्ही असं बोलू शकता की बाप रे बाप मी पाहतच राहिलो, तर मग आपल्या मराठी ऍक्ट्रेसच्या बाबतीत तुम्ही असं का, मी बघितलंही नाही, तुम्ही बघू शकत नाही, असं नाही होत ना. या दोघांना खरंच त्यांचं क्रेडिट द्या. डान्सच्या बाबतीत आय कॅन अंडरस्टँड की जरा नाही होत, पण तरी ते लोक लाईफ एन्जॉय करतात. बट दोघांचं फिटनेस आणि याच्यात काहीही, आणि दोघांचं करिअर आणि दोघांची सिनियरिटी, ते लोक जसे सेटवर वावरतात, त्यांची डिग्निटी, यासाठी माझ्या छोटूशा युट्यूबच्या परिवाराकडनं तुम्हा दोघांनाही, आणि माझी अशी आशा आहे की मी आणि प्रज्ञा जेव्हा तुमच्या वयाचे होऊ तेव्हा आम्ही तुमच्यासारखेच फिट असू. आणि फक्त मी नाही तर महाराष्ट्रातले अनेक लोक तुमच्यासारखेच फिट असतील आणि तुमच्यासारखंच लाईफ एन्जॉय करतील. ऑफबीट डान्सबद्दल जरा दुमत आहे, एवढंच काय ते म्हणायचं या व्हिडिओच्या मार्फत. तुम्हाला ओव्हरऑल काय वाटलं या माझ्या या मताबद्दल, तो हे मला कमेंटच्या माध्यमात